प्रहारचं राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा ठेवला बघू. मेळावा कुठे ठेवला माहिती आहे काय? संभाजीनगरच्या मथुरा लॉन्स या ठिकाणी. लोकांना आपलं कसं आहे, अचलपूर अमरावती जिल्हा जर म्हटलं तर सारा तिथं माहित असते. पण गाड्या पा महाराष्ट्रभरातून जे शेकडोच्या प्रमाणात या ठिकाणी ज्या गाड्या आहेत की आता पार्किंग जितकी त्याचं पोट आहे तितक्या गाड्या बसल्या. आता बाकीच्या गाड्या लावा लागल्या ना हायवेवर, तर या गाड्या शेकडोच्या संख्येत गाड्या आहेत. आणि बच्चूभाऊचा कार्यक्रम म्हटला की बाबा अंध अपंग विधवा शेतमजूर पाहे हे असे दुरून दुरून 3 चाक्या घेऊन बिचारे चालेले पायने हे आमचे अपंग या ठिकाणचे दिव्यांग बांधव. म्हणजे बच्चूभाऊचा कार्यक्रम म्हटलं की हे साधे सुधे हातपाय चांगले असणारे कार्यकर्ते कमी, याच्यापेक्षा जैले बिचाऱ्यानं काहीतरी दिव्यांगता प्राप्त झाली आहे असे भरपूर. तर चला अंदर जाऊ. आता लवकरच कार्यक्रमाला होणार आहे सुरुवात. बरं, कार्यक्रम आहे म्हटलं संभाजीनगर, अमरावती जिल्हा कुठे, संभाजीनगर कुठे. चला अंदर, लोक दाखवतो किती आले आहेत. तर तुम्ही जर पाहत असाल भव्य मोठा असा हॉल आहे. याच्यात आता कार्यकर्ते जेमतेम जुटणं चालू झाले. काही लोक असे आहेत की उद्या दिसतात पण आपल्याला वैयक्तिक हजारोच्या संख्येनं सध्या प्रहारचे कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत. आणि प्रामुख्याने जर हा विचार केला तर हे पहा, हे आमचे दिव्यांग बंधू या ठिकाणी आले आहेत. हा पहा, हे चालता येत नाही बिचारे या ठिकाणी आहेत. हे पहा, हे लोक आहेत. हे पहा, हे लोक आहेत. हे सर्व या बाजूचे जे लोक दिसतात हे सर्व दिव्यांग जे आहेत, म्हणजे जे काहीतरी व्याधी आहे, शारीरिक व्याधी, हे सर्व लोक या ठिकाणी आले आहेत. जीवनाचे नवे अनाथाचे नाम, शेतकऱ्यांचा वारी आणि आपल्या सर्वांच्या उद्यासाठी महत्वाचं प्रतिज्ञान केलं असे माननीय बच्चूभाऊ कडू तर माझ्यासोबत अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक नितीन आगे आहेत. नितीन आगे सर, मला एक सांगा, असं वाटलं का अमरावतीच्या आसपास कुठेतरी कार्यक्रम आयोजित करताल, जास्तीत जास्त यवतमाळात करताल, नाही तर मग लय झालं असतं तर नागपूर गिरपूरचा कार्यक्रम, हा इकडे एकदम मध्यवर्ती ठिकाण तुम्ही संभाजीनगर का निवडलं बाबा? हा जो मेळावा आहे हा प्रहार राज्य कार्यकारिणीने राज्यस्तरीय मेळावा आयोजित केलेला आहे. या ठिकाणी संपूर्ण राज्यातून व संपूर्ण महाराष्ट्रातून प्रमुख पदाधिकारी, जिल्हा प्रमुख असेल, पक्ष निरीक्षक असेल, तालुका प्रमुख असेल, संपर्क प्रमुख असेल, या ठिकाणी आलेले आहेत. आणि या मेळाव्याचा प्रमुख विषय असा आहे की येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत किंवा प्रहारची या निवडणुकी संबंधात जे भूमिका असेल, राजकीय काम असेल, त्यानंतर सामाजिक उपक्रम राबवायचे असेल, या संपूर्ण या उपयोजनाचं मार्गदर्शन या ठिकाणी बच्चूभाऊ करणार आहेत. आणि त्यामुळेच या ठिकाणी हा मेळावा आयोजित केलेला आहे. साधारणतः प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, परंतु काल या ठिकाणी मुसळधार पाऊस या आजूबाजूला झालेला आहे, त्यामुळे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी अजूनपर्यंत पोहोचले नाही. कदाचित पाऊस जर थांबला तर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि हा प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा असून या ठिकाणी भरपूर गर्दी झालेली आहे. प्रहारचा कार्यक्रम जर म्हटला तर या ठिकाणी साऱ्याच रंगाचे लोक दिसतात. हे 2 जीव आहेत माझ्यासोबत. हे पाय, हे दोघेच्या दोघे या ठिकाणी काळ्या घेऊन आले. दादा कायले बाबा, पाणी पावसाचे दिवस आहेत आणि त्यात कायले वाक्य करतात तुम्ही या ठिकाणी? आम्ही आमचे दैवत माननीय नामदार बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या पदाधिकारी अधिवेशनला मी फुलंब्री तालुका अध्यक्ष रामू पुंजाराम खाकरे आणि भाऊच्या लाडका स्वभावामुळे आम्ही इथं हजर आहे. आणि माझ्या सोबत सोलापूरचे तालुका अध्यक्ष हे सुद्धा 2 शब्द बोलतील. या ठिकाणी बच्चूभाऊचा आदेश आला की आम्हाला ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टीला
फारच न देता आम्ही या ठिकाणी 400-500 किलोमीटर वरून इथं हजर झालोय. या ठिकाणी राज्यामधला इथं दिव्यांग आलेला आहे. आज जर या पदाधिकारी मेळाव्यामध्ये जे बच्चूभाऊ आदेश देतील त्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करून बच्चूभाऊला इथून पुढे काळामध्ये अशीच साथ देऊ आतापत्र दिलेली आहे. ज्या ठिकाणी हात दिले तिथं ओढ देण्याची आमची धमक या दिव्यांग संघटनेत आहे. तर माझ्यासोबत बेलुरा ग्रामपंचायतचे सन्माननीय उपसरपंच अतुल दादा पुऱ्या महाराष्ट्रातून लोक आले. पाहना लोकांना चालता येत नाही ना राजे बाबा पाठीमागं पा चालता येत नाही बोलता येत नाही असेही लोक आपल्या या ठिकाणी आले आहेत. तर तुम्ही कसे काय आले बा तुम्हाला सारं बरोबर आहे तुमचं? तर आमचं असं आहे की बच्चूभाऊ जिथं असन जिथंही बच्चूभाऊ कार्यक्रम घेईल तिथं आम्ही तन मन धनानं उभा आहोत. म्हणजे आता बच्चूभाऊ साठी दिव्यांग लोक आता एवढं मोठं पाणी उडालं तुफान उडालं तरीही लोक समजून लंगडत त्याच्या खुबड्या पडून राहिल्या घसरून राहिले पडून राहिले तरी तुम्ही जर पाहिन तर लागण तेवढे दिव्यांग लोक येऊन बसले. कारण की दिव्यांग लोक बच्चूभाऊले दैवत मानते. जसं आम्ही दैवत मानतो तसे सर्व हे जे लोक आहे हे सर्व त्यांचे दैवत मानते. हे तुम्ही जर या व्यक्तिमत्वाला पाहत असाल तर तुम्ही याला पाहिल्याबरोबर तुम्हाला याची शारीरिक स्थिती लक्षात येते. हे इगतपुरून आलेले प्रहारचे सच्चे कार्यकर्ते आहेत. मागं रायगडला भेटले मोजरीला भेटले याच्याशिवाय पापडच्या पायदळ वारीत भेटले. दादा तुमची काय समस्या आहे बा तुम्ही कासाठी आले? आम्ही जे आजवर बच्चूभाऊंनी जे कुठले आंदोलन उपोषण केले असेल किंवा अन्नत्याग केले असेल आज जर घटकांना 288 पैकी दिव्यांगांना न्याय देणारा जर व्यक्तिमत्व असेल तर दिव्यांग दैवत ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू साहेबच आहे. तर आम्ही आमच्या समस्या किंवा आजवर कुठले कार्यक्रम आम्ही अटेंड करत आलेलो आहे आणि फक्त दिव्यांगांना न्याय भेटावा आणि आजवर भाऊंच्या माध्यमातून न्याय भेटत बी आहे. एवढं आमचं म्हणणं आहे की आम्ही आज जवळजवळ इगतपुरी तालुका नाशिक जिल्हा इथनं आलेलो आहे आणि आमचे सहकारी बी भरपूर आलेले आहेत. फक्त दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज दिव्यांग परिषद असल्याने दिव्यांग परिषदेसाठी आज आम्ही उपस्थित राहिलेलो आहे. तर माझ्यासोबत सोलापूरचं असं व्यक्तिमत्व की बच्चूभाऊ ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी असे काही की 100-150 चेहरे आहेत. हे धावत पळत तनमन धनाने येतात. आज जर आपण या कार्यक्रमात पाहिलं म्हणजे तुमच्या माझ्यासारखे नॉर्मल लोक आहेतच आहेत पण राजीव जेले हात पाय नाही डोळे नाही तोंड नाही कान नाही बोलता येत नाही चालता येत नाही असे लोक भरपूर दिसून आले ना मला. तर प्रथम आदरणीय बच्चूभाऊंचा आज मेळावा असल्यामुळं पदाधिकाऱ्यांचा त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर शहरातून जवळजवळ आम्ही एक 5-25 पदाधिकाऱ्यांचा मेळावा असल्यामुळं कार्यकर्ते आले नाहीत पदाधिकारी आलेले आहेत. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे दिव्यांग हा प्रथम मानबिंदू बच्चूभाऊंचा आहे. त्याच्यामुळं दिव्यांग महत्वाचा आहे. मग दिव्यांगांचे प्रश्न असतील किंवा दिव्यांगांच्या अडीअडचणी असतील ते भाऊंच्या माध्यमातून अनेक लोक म्हणजे सोडवलेले आहेत. विधानसभेत असतील किंवा कुठल्याही आंदोलनाच्या माध्यमातून बच्चूभाऊंनी सोडवलेले आहेत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा मेळावा तर आहेच पण दिव्यांग प्रथम स्थानी बच्चूभाऊ मानतात त्यामुळं दिव्यांग इथं जास्त दिसत आहेत. धाराशिवहून आलेलं आणखीन एक व्यक्तिमत्व आहे तात्या शिंदे आहेत. तात्या मी जवळपास 2:30 ते 3च्या सुमारास या ठिकाणी आलो. ज्या ठिकाणी या हॉलमध्ये जागा भेटेल त्या ठिकाणी लोक झोपलेले दिसले. म्हणजे ते अंगावर पाहिजे काहीच नाही. ज्याला म्हणतात ना की भुकेलेला कोंडा झोपणाऱ्याला धोंडा हे मला वस्तुस्थिती पाहायला भेटली. हे तर राजू देवापेक्षा प्रेम करून झालं बच्चूभाऊवर. तर मग आम्ही बच्चूभाऊसाठी हे आमचं दैवत आहे. आज बच्चूभाऊनं जे राज्यभरातून पूर्ण महाराष्ट्रातून बच्चूभाऊवर एवढी लोक दिव्यांग असू द्या आम्ही प्रहार संघटनेचे जेवढे कार्यकर्ते आम्ही जवळजवळ 25-30 कार्यकर्ते धाराशिववरून आलेला आहे. आम्हाला भाऊच्या कार्यक्रमासाठी ह्या दिव्यांगासाठी आम्हाला पावसाची कशाची भीती नाही. आम्ही भाऊसाठी काही पण करायला तयार आहे आणि त्यांच्यासाठी आमचा जीव जरी गेला तरी त्यांच्या मागे आम्ही त्यांच्या कार्याला यश यावा त्यांच्या पाठीमागे आम्ही कसलंही हटणार नाही. त्यांची साथ त्यांच्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं खंबीरपणे उभा राहणार आहे. तर माझ्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे खाली नाव आहे त्याचं. आज मी पाहून राहिलो म्हणजे दादाला प्रश्न विचारला की मी 2:30-3 वाजता आलतो पण अजूनही जे लोक येऊन राहिले पायी नाहीत आणि स्वखर्चाने येऊन राहिले. हे कसं काय शक्य आहे सांगा बरं. नाही तर कसं एखाद्या पक्षाचं राज्यस्तरीय जर अधिवेशन म्हटलं ना भाऊ तर 4 किलोमीटर दुरून जाणार दिसतात आणि खाया त्याची काय गाड्या जुडीची काय सोय पाहा लागते. हे कसं काय शक्य आहे? हे शक्य फक्त बच्चूभाऊंची ताकद आहे. बच्चूभाऊंचे जनसामान्य नेता म्हणून पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राने पूर्ण भारतात ओळखले जातात. गेल्या आम्ही बच्चूभाऊ कमीत 10 वर्ष झालं बच्चूभाऊसोबत आम्ही जुडलेलो आहोत. बच्चूभाऊंचे प्रत्येक कार्यक्रम बच्चूभाऊचे प्रत्येक आंदोलन आम्ही सहभागी झालो आहे. दिल्लीचा मोर्चा असू दे भाऊंचा सोलापूर क्रांती चौकातला ते संभाजीनगरचा मोर्चा असू दे प्रत्येक आम्ही सहखर्चाने येत आहोत. कमीत कमी सोलापूरवरून आम्ही 10 गाड्या घेऊन आलतो जेव्हा दिल्लीच्या मोर्चाला
मग नंतर ना संभाजीनगरला जेव्हा मोठा कार्यक्रम झाला बच्चूभाऊ 100 गाड्याचा खर्च पूर्ण कार्यकर्ते मिळून केला होता. हे बच्चूभाऊची ताकद आहे. जनसामान्य लोकांसाठी आवाज एक महाराष्ट्रामध्ये बुलंद आवाज म्हणजे बच्चू कडू साहेब आहेत. जर आम्ही सोलापुरात बघितलं की 2017 मध्ये एक सभा घेतली होती, त्यामध्ये कमीत कमी 2000 कार्यकर्ते असे होते, स्वतः खर्च न आले, अपंग होते, स्वतः पोलीस प्रशासन वैतागला बरोबर कार्यकर्ते असे कसे आहेत बच्चूभाऊ प्रेम करणारे, की स्वतः खर्च करून येणारे लोक आहेत. हे जे लोक आहेत 1 रुपया न घेता बच्चूभाऊ प्रेम करणारे लोक आहेत. संभाजीनगरच्या कार्यक्रमाले तुम्ही जर पाहत असाल तर सध्या बच्चूभाऊ आले आहे. सारे लोक आवर्जून बच्चूभाऊची वाट पाहत होते आणि एक वेगळा उत्साह या ठिकाणी पाहायला भेटते. आपण टाइम जर भेटला भाऊ सोबत बोलू. भाऊ, रात्री जर म्हणसाल तर तुफान पाणी आलं तर राजे लोक चालता येत नाही, बोलता येत नाही, एवढा मोठा संकेत लोक आले तर लोकांवर मौनी टाकली आहे का तुम्ही? लोकांना माल्यावर मौनी टाकली आहे आणि त्याच्या ह्या रिॲक्शन आहे चांगल्या. खरं तर प्रहार एक नवीन दिशेसाठी हे अधिवेशन आहे, जे अतिशय सत्तेपासून दूर आहे, सत्तेच्या लोभापासून दूर आहे. त्यांच्या सगळ्यांचा आवाज व्हावा, त्याला मजबूती यावी म्हणून हे अधिवेशन आम्ही घेतलेलं आहे. आमची संख्या किती आहे याच्यापेक्षा आमच्या डोक्यातला विचार फार महत्वाचा आहे आणि हा विचार मोठ्या संख्येचं बळ दिल्याशिवाय राहणार नाही. जो अतिवृष्टीत मरतं, भावात मरतं, बियाणामध्ये मरतं, खतामध्येही मरतं, इव्हन आम्ही पाहतोय कर्जमाफी आणि कर्जातही मरतं. जो चलता येत नाही त्याच्यासाठी सरकार धावत नाही. मेंढपाळाला अजूनही चराईसाठी जमीन भेटली नाही. मच्छीमारांमध्ये दुसऱ्यांनीच डकैती केलेली आहे. या सगळ्यांचा आवाज होण्यासाठी हे आजचं अधिवेशन ऐतिहासिक ठरणार आहे. बच्चू कडू यांचं आगमन झालं पण तत्पूर्वी त्याच्या स्वागतासाठी सर्व या बाजूवर पाहत असतात. तर सर्व जे लोक आहेत हे सर्व इकडचे लोक आले आहेत. महाराष्ट्रभरातून जे पदाधिकाऱ्यांचा खास कार्यक्रम संभाजीनगरच्या या मथुराबाद या ठिकाणी आयोजित केला. पण तत्पूर्वी प्रहारचे जे कार्यकर्ते जे उभे राहत आहेत चालता येत नाही असे सर्व जे लोक आहेत आपल्या मोबाईलमध्ये बच्चूभाऊची फोटोची एखादी कसा घेता येते यासाठी सर्व लोक या ठिकाणी एकत्र जमा झाले आहेत. कमी होत या ठिकाणी मान्य भाऊंचं तानाजी आहे. जिथं असेल तिथून बघा किती क्षमता आमच्यामध्ये